अलीकडे कार्पोरेट कबीर नावाचं पुस्तक जे आहे ते गुरुचरण सिंग गांधी यांचं पुस्तक आहे की जे सायली गोडसे यांनी अनुवादित केलेलं आहे. ते पुस्तक वाचतो की आपल्याला आयुष्यात असे बरेचसे प्रश्न असतात की ज्याची उत्तरं आपण शोधत असतो किंवा आयुष्यामध्ये बऱ्याचशा अशा अडचणी येत असतात, समस्या येत असतात आणि काही प्रश्न निर्माण होत असतात. आणि मग त्या प्रश्नांची किंवा त्या अडचणीवरच्या समस्या सोडवण्यासाठी आपल्याला खरं म्हणजे जीवन म्हणजे काय आहे आणि जगण्याचा अर्थ काय आहे हे शोधणं खूप गरजेचं असतं. या पुस्तकात त्यांनी कबीराच्या दोहांचा उल्लेख केलेला आहे आणि त्याचं स्पष्टीकरण दिलेलं आहे. आणि मग एक आपण बऱ्याच वेळेला इथे एक त्यांनी असं दिलेलं आहे की फील्ड मार्शल फर्नॉड फोर्च असं म्हणतात की पेटून उठलेलं मानवी मन हे पृथ्वीवरील सर्वाधिक शक्तिशाली शस्त्र असतं. आणि मग या शस्त्राच्या बाबतीमध्ये कबीरांचा एक दोहा आहे, 8 पहर 64 गडी मेरे और न कोय, नैन मही तू बैसे नींद ठोर नाही होय. तर रात्रंदिवस कोणी माझं नाही, माझ्या डोळ्यात फक्त तू आहेस, अगदी झोपलेलं आहे त्यात जागा नाही, अगदी झोपेल आहे त्यात जागा नाही. आता हा दोहा जो आहे तो ध्यास किंवा एखादी गोष्ट हवी असणं, मिळवणं याच्या बाबतीत आहे. आणि मी इथे वाचते की खरा ध्यास सर्वसाधारण व्यवस्थित असण्यातलं सुख आपल्यापासून ओढून घेतं. म्हणजे व्यवस्थित असण्याचं सुख हे ध्यास जो आहे तो ओढून घेतो. खूप काही वाईट नसणं आणि महान असणं यामधली जी आरामदायी अवस्था असते ती ध्यास लागला की हरवते. सरासरी आणि मध्यम मार्ग आयुष्यापेक्षा आपलं आयुष्य बदलतं. आपण जी दिलेली सगळी आश्वासनं दिलेली असतात, आपल्या आधी जी शक्ती होती ती दूर केल्यासारखी वाटते. म्हणजे त्यांनी असं म्हटलेलं आहे की प्रत्येक मूल जन्माला येताना एकमेव द्वितीय असं वैशिष्ट्य असतं, पण ते मोठं झालं की सगळ्यासारखं बनतं. सारखं सगळ्यांसारखं असण्यामध्ये, एकमेव द्वितीय नसण्यामध्ये, ऐहिक आणि सांसारिक गोष्टीच्या पलीकडं न बघण्यात, सर्वोत्तम असण्याचा आग्रह न धरण्यात एक सोय असते. आणि खरा ध्यास आपल्याला अशा सरासरी जीवनाला चिकटून राहण्याची परवानगी देत नाही. ध्यास आपल्याला बजावतो, पुढे रेटतो, आपली खुशामत करतो आणि पुढे जाण्यासाठी आपलं मन वळवतो. आपल्याला ना अधिक काही आणखीन अधिक चांगलं हवं असण्याची सतत जाणीव करून देत राहतो. सतत त्याच्याकडे लक्ष द्यावं लागतं, त्याचं समाधान करावं लागतं. त्यामुळे खरा ध्यास आपल्याला स्वस्थ झोपू देत नाही. कबीरांच्या जगात आणि खरा ध्यास सामान्य आणि सांसारिक गोष्टींपासून तुम्हाला पुढे नेतो. प्रत्येक सेकंदामागून, मिनिटामागून, तासामागून, दिवसामागून दिवस आपण फक्त आणि फक्त ध्यासाचा विचार करतो. आपल्या तनामनात ध्यास भरून राहिलेला असतो. आपण आपला ध्यास या गोष्टींपासून वेगळं करता येत नाही. म्हणजे बऱ्याच वेळेला आपण एखाद्या गोष्टीची एखादी गोष्ट मिळवण्यासाठी किंवा आपण आत्ता जगत असलेलं आयुष्य त्याच्यापेक्षा अधिक चांगलं आयुष्य जगण्यासाठी किंवा आपल्याकडे असणाऱ्या वस्तूंपेक्षा अधिक चांगल्या वस्तू आपल्याला विकत घेण्याची, असे अनेक प्रकारचे ध्यास आपल्याला लागत असतात. आणि मग एखादी चांगली डिग्री घेण्याची सुद्धा ध्यास लागू शकतात, चांगली नोकरी मिळवण्याचा ध्यास लागू शकतो, सतत परफेक्शनचा आपल्याला ध्यास लागू शकतो. म्हणजे अशा अनेक गोष्टी आपल्या सभोवती असतात की ज्याचं वेड आपल्याला बऱ्याच वेळेला असतं. आणि मग आपण एक असं आहे की पूर्वीच्या काळी असं की एखादी गोष्ट साध्य करण्यासाठी आपण खूप काळ साधना करायचो आणि मग त्याचे परिणाम चांगले दिसून यायचे. आत्ताचे दिवस हे किंमत फायदा विश्लेषणाचे आहेत की एखाद्या गोष्टीसाठी थोडे तास घालवले की त्यातून मिळणाऱ्या फायद्याचा विचार केला जातो. आपल्याला अपेक्षित असा मोबदला मिळाला नाही त्या कामातून तर ते काम आपल्याला निराशक करतं. आपण जितका वेळ आणि कष्ट खर्च करतो त्यातून मिळणारी प्राप्ती पुरेशी आहे का, फायदेशीर आहे का, असा विचार करून आपण त्या गोष्टीसाठी प्रयत्न करतो. आपण बाह्य वातावरणाचं विश्लेषण करतो. आपल्या क्षमता पलीकडील कारणांवर परिस्थितीत असमानता आणि लोकांवर खापर फोडतो. अपयशासाठी बाह्य कारणं शोधतो. आणि मग कबीर मात्र इथे दुसरी वेगळी बाजू मांडतो. तो आपल्या ध्यासाच्या तीव्रतेवर प्रश्न विचारतो. तो असं विचारलं की तुम्हाला ती गोष्ट कितक्या कितक्या तीव्रतेने नको आहे.
आणि ती गोष्ट आपल्याला खरोखर ध्यास होता अंतर्मुख करून विचार करायला सांगतं. आपलं मन खरोखरच या ध्यासात अक्कंठ बुडालेलं आहे की वरवरचं आहे, हे जाणून घ्यावं असं कबीर सुचवतो. कबीराच्या जगात ध्यास ही खूप गंभीर गोष्ट आहे. त्यासाठी आपल्यातलं खूप काही लागतं. नुसत्या बांधिलकीच्या पलीकडे जाऊन खूप काही लागतं. तुमच्यातलं सगळं काही द्यावं लागतं. म्हणजे पराकोटीची कठीण परिस्थिती जरी तुमच्या समोर आली तर तुमच्यातला ध्यास हा जिवंत ठेवता आला पाहिजे. ते नक्की असतो कसा, किंवा ध्यास म्हणजे ध्यास खरं खोटं काय असायचं त्याच्यात. आणि मग हे मोजकाच प्रभाव दिलेला आहे की तन मन जोबिन जरी गया, बिहर अगिन घाट लाग, बिहरन जो नाही पीर को क्या जाने आग. म्हणजे विराहाच्या अग्नीमध्ये शरीर मन यौवन सारं जळून गेलं. अशा वेळी होणाऱ्या वेदना केवळ त्या म्हणजे जळणाऱ्या जे विहरणी आहे तिलाच कळू शकतात. आगीला त्याची काय तमा. म्हणजे गोष्टींपासून जो त्रास होतो त्याची वेदना शरीर मन चैतन्य साऱ्याला होते. आणि ह्या वेदनेची तीव्रता तोच जाणू शकतो की ज्याला विरह झालाय. आणि ज्यामुळे ही वेदना निर्माण झाले त्याला त्याची अजिबात जाणीव नसते, पर्वा नसते. आणि खऱ्या ध्यासामुळे आपल्याला जी अनुभूती मिळते त्याची जाणीव आपण कोणालाच करू देऊ शकत नाही. तो अत्यंत एक व्यक्तिगत अनुभव असतो. आणि या पुस्तकामध्ये मांडलेल्या ह्या अशा काही गोष्टी आहेत की त्यामध्ये बऱ्याच वेळेला आपण असं म्हणतो की हेनरी फ्रेडरिक ॲमिनल म्हणतो की ध्यासहीन मनुष्य एक अप्रकट स्रोत असतो आणि शक्यता ही त्यात थंड गारगोटीसारखी असते, जी आपली खरी चमक प्रकाशित करण्यासाठी योग्य आघाताच्या प्रतीक्षेत असते. म्हणजे आपल्या ध्यासापासून फारकत घ्यावी लागली, आपण तो पूर्ण करू शकत नाही अशी भीती मनात निर्माण झाली तर आपल्याला काही विशिष्ट लाभ पारितोषिक परिणाम मिळणार नाहीत. आणि त्यामुळे जो त्रास आहे तो आपण ठरवून सुद्धा तो ध्यास पूर्ण करू शकत नाही. ध्यास हा मुळी अखेरीस काहीतरी साध्य करण्यासाठी नसतोच. मुळे ध्यास हा स्वतःसाठी एक साध्य असतो. ध्यास ओरी बाळगणं आणि त्याच्या पूर्ततेसाठी झटणं हे महत्त्वाचं. बाकी सगळ्या गोष्टी दुय्यम आणि प्रासंगिक असतात. आपण जेवढ्या ध्यासापासून दूर जातो, वेळ साधन सामग्री आणि संधीच्या अभावी ध्यासाकडे लक्ष देऊ शकत नाही, तेव्हा आयुष्यातल्या एका पोकळीत फेकलो जातो, अन्य कशानंही भरून निघू शकत नाही. आपल्या मनात खरा ध्यास आहे की वरवरची इच्छा आहे हे खात्री करून घेण्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. जर त्याच्या अभावाने आपल्या अंतःकरणात खळबळ माजत नसेल, थोड्या प्रमाणात घालमेल होत असेल, तो खरा ध्यास आहे. जर तो खरा ध्यास असतो, त्याच्या अभावी आपण जगाची उलटापालट करून टाकतो. त्यामुळे आपल्याला एवढी वेदना आणि तळमळ वाटली असती की ज्यामध्ये कबीर सांगतो की वाट बघून बघून डोळ्याची नजर गेली, हाका मारून मारून जिभेला फोड आलं. म्हणजे ध्यास पूर्ण करण्यासाठी मोठ्या प्रमाणात वैयक्तिक त्याग गरजेचं असतो. तुमच्या तळमळीची कसोटी पाहिली जाते. प्रचंड मोठ्या प्रमाणात चिकाटीची आवश्यकता असते. रात्रंदिवस त्याचाच विचार करणं, दिवसेंदिवस वर्षानुवर्ष आपण फक्त एका गोष्टीला वाहून घेणं अपेक्षित असतं. आपण शारीरिक मन मानसिक पातळीवर थकून जाण्याची शक्यता असते. विचार करा, आपला ध्यास पूर्णत्वात नेण्यासाठी आपण किती काळ चिकाटीने वाट बघू शकलो, किती तीव्रतेने त्याचा पाठपुरावा केला. पूर्णत्वाला जाईपर्यंत ध्यास आपल्यात असतो का? न थकता अविरतपणे आपण ध्यासपूर्तीसाठी झटतो का? असं म्हणतात की हिरा हा एक असा कोळसा असतो जो आपल्या कामात गुरफुटून पडला आहे. म्हणजे आपल्याला अशी असंख्य उदाहरणं आपल्यासोबती पाहायला मिळतील की जी माणसं स्वतः निवडलेल्या कामामध्ये फार गुरफटून गेलेली असतात आणि यथावकाश कधीतरी त्यांना यश लौकिक प्राप्त होतो. प्रत्येक महान शोध प्रयोगशाळेतून बाहेर पडून जगासमोर येण्यासाठी काही काळ जावा लागतो. परंतु आस मात्र चिरंतर असायला हवी. अर्ध्यावर सोडून देणं याचे दोन अर्थ होतात की एकतरी आपण आपल्या वैचारिक पातळीवर आपल्या ध्यासाचा हात सोडून देणं आणि मग तो ध्यास आयुष्यामध्ये खरा उतरण्यासाठी आवश्यक कठोर परीक्षण न करणं.
तर खरा ध्यास हा आपल्या मनावर विचारावर कब्जा करतो आणि बाकी कशाचंही भान उरत नाही. आपल्याला दुसरं काहीही दिसत नाही, बाकी कशाचाही विचार आपल्या मनात येत नाही, आणखीन कशासाठीही वेळ नसतो. आणि या ध्यासामुळे आपल्या जीवनाला खरा अर्थ प्राप्त होतो आणि या ध्यासाच्या भिंगातून आपण जगाकडे पाहू लागतो. ध्यास माध्यमातून आपण लोक आणि अन्य गोष्टीशी संबंध पारखू लागतो आणि हा ध्यास आपल्यावर एवढं जबरदस्त गारुड करतो की अन्य कशासाठीही कोणासाठीही आपल्याजवळ शक्ती, ऊर्जा, वेळ, जागा, इच्छाशक्ती शिल्लक राहत नाही. आणि हे खरं आहे की ध्यास म्हणजे नशा आहे, ध्यास म्हणजे व्यसन आहे, ध्यास म्हणजे जणू काही प्रतिरूप आहे की ज्याच्याशिवाय आपण जगू शकणार नाही. आपण जेवढे जास्त प्राप्तीच्या जवळ जातो तेवढे आपल्याला त्याची जास्त गरज निर्माण होत जाते. आणि मग या आधुनिक जगातल्या टी व्ही, इंटरनेट, मोबाईल गेम्स या कशाचीही तमा नसते. आणि मग आराम, सुट्टी, मौजे खातर केलेला प्रवास, निवांतपणा या कशाची ध्यासाला प्रेरित झालेल्याला गरज नसते. कारण या सगळ्यातील आनंद, धुंदीही त्याला त्याच्या स्वतःच्या ध्यासातून मिळत असते. त्यामुळे बाह्य गोष्टीकडे आकर्षित होण्याची गरज भासत नाही. तेवढा वेळही नसतो आणि ज्या गोष्टी वरवरच्या असतात त्याच्यापासून आपल्याला आराम किंवा सुट्टी हवी असते. तर अशा प्रकारे अतिशय सुंदर असं वर्णन दिलेलं आहे की तुम्हाला जर एखाद्या गोष्टीचा ध्यास लागला, तुम्हाला जर एखादी गोष्ट हवी असेल, तर ती मिळवण्यासाठी किंवा वैचारिक प्रगती करण्यासाठी असू दे, ती गोष्ट मिळवण्यासाठी असू दे, आणि मग त्याच्यासाठी त्या ध्यासाचं आपल्या आयुष्यात कसे परिणाम, बदल दिसून येत असतात. आणि मग त्यांनी सांगितलं की ध्यास हा ध्यास जे करायला भाग पाडतो ती कृती. आणि मग तुमचा ध्यास तुम्हाला काय करायला भाग पडतो? ध्यासाला गुंतवणूक आणि त्याग अपेक्षित असतो. आजवर तुम्ही कशाची गुंतवणूक केली आहे, कशाचा त्याग केला आहे? आणि ध्यास हा कैफ आणणारा असतो, बाकी तुम्हाला सारं काही विसरायला भाग पडतो. म्हणजे किती सुंदर असं वर्णन दिलेलं आहे की आयुष्यात आपल्याला ध्यास हा अत्यंत आवश्यक आहे, अत्यंत गरजेचा आहे. आणि मग त्याच्यानुसार आपण पुढे जाऊ. इथे एक मास्टरी असं जॉर्ज लिनॉर्ड लिहितो की मनुष्य कायम श्रेष्ठत्वाचा भुकेलेला असतो, किंबहुना ही आसच आपल्याला मनुष्य बनवत असते. आपल्या सगळ्या दोषासह आपण पूर्वी कधी गेलो नसू एवढे पुढे जाऊ इच्छित असतो आणि बहुधा पूर्वी कोणी गेलेलं नसेल एवढ्या पुढेही. तर या पुस्तकामध्ये जेव्हा आपण असं वाचत जातो की आयुष्यात बऱ्याच असे प्रश्न असतात आणि त्या प्रश्नांची उत्तरं आपण शोधत असतो, पण ही अशी जी पुस्तकं असतात ती मार्गदर्शक ठरतात पुस्तकं की कोणती गोष्ट केल्याने आपण कुठे पोचणार आहोत. म्हणजे आपण जिथून सुरुवात करतो त्याच्यानंतर मध्य टप्पा आहे, नंतर आपल्याला जिथं फिनिश लाईन आहे. म्हणजे आयुष्य हे आपलं विविध रंगी विविध गोष्टींनी जातं, पण आयुष्यात जर ध्यास नसेल तर ते नीरस होऊन जातं. काहीतरी मिळवण्याची लालसा, इच्छा नसेल तर ते रटाळवाणी होऊन जातं. आणि मग ह्या सगळ्यांसाठी आपण काहीतरी शोधलं पाहिजे. आपल्यामध्ये असणाऱ्या क्षमतांचा, गुणवत्तांचा, आपल्यामध्ये असणाऱ्या चांगल्या गोष्टींचा विकास करायचा असेल तर आपल्याला ध्यास लागणं हे खूप महत्त्वाचं आहे. आणि कॉर्पोरेट कबीर हे अतिशय सुंदर असं पुस्तक आहे की जेव्हा आपण नोकरी करतो आणि नोकरी करत असताना आपल्या अवतीभोवती जो समाज निर्माण होत असतो, त्या समाजामध्ये अनेकविध, नानाविध प्रकारचे, नाना स्वभावाची माणसं असतात. आणि त्या माणसांमध्ये आपण काम करत असताना आपलं अस्तित्व कसं ठेवायचं, आपल्या अस्तित्व कसं जपायचं, आपल्यातल्या कौशल्य, कला, आपल्या क्षमता कशा विकसित करायच्या, याचं अतिशय सुंदर असं वर्णन केलेलं आहे. की बऱ्याच वेळेला, अनेक वेळेला तोच जोपणा येत असतो किंवा तेच कामं आपण करत असताना एक ठहराव किंवा एक थांबलेलापणा त्याच्यामध्ये येतो. तर ह्या गोष्टी टाळायच्या असतील तर ह्या प्रकारची पुस्तकं कायम खूप मदत करत असतात. आणि ही हा व्हिडिओ कसा आवडला तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू. धन्यवाद.